हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय। हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम। शनो क्षणाचे करावा विचार, शनो क्षणाचे करावा विचार।
देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुनी आवडी संत समागमे धरुनी आवडी समागमे धरुनी आवडी संत समागमे धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान कामने इहलोकीच्या व्यवहार तुकामणे हलोकीच्या व्यवहारे इहलोकीच्या व्यवहार तुकाने हलोकीच्या व्यवहारे डोळे दुरे भरून राव नका डोळे दुरे भरून राहो नका डोळे दुरे भरून राहो नाशवंत देह जाणार नाशवंत देह जाणार सकळ नाशवंत देह जाणार नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार हरी विठोबार कुमाये विठोबार विठोबार कुमाये विठोबार कुमाये भारत माये हरी हरी क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार
खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ विठ्ठल 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 क्षणोक्षणाची करावा विचार,
क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे ह्या लोकीच्या व्यवहारे नये डोळे दूर भरो निराहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठला विठ्ठला विठाला 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलाभुधावम जगन निहित पाणी मंडना मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकायद्धातुं मुनीन्द्रे समागत दिशन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथांचे चरणी शरणैका जनार्दनी कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानी शवादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामे जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी लाली मेरे लाल की जित देखू उतलाल देखन गई लाल को हो गई लालम लालाई हनुमंत विराजी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळा सिदरात हाती न करा फजिती जनामध्ये पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा टाळी वाजवा सगळे, टाळी वाजवा टाळी वाजवा टाळ्या कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्य
चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा साधकाचा माय बाप दर्शनी हरिता साधकाचा माय बाप दर्शनी हरिता साधकाचा माय बाप दर्शनी हरिता साधकाचा माय बाप दर्शने हरे हरे सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुखारूप ज्ञानोबा माझा सर्वभूते सुखारूप ज्ञानोबा ओ साधकाचा माय बाप दर्शने हरे बाप सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान मुक्त कैवल्य तिजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारे श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुरुष एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला भंग श्रीमंत श्री जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कडस असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर वारकऱ्याचं अधिष्ठान वारकऱ्याचं श्रद्धास्थान आणि वारकऱ्याचं प्रतिष्ठान म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज आणि महाराजांचा अत्यंत महत्वाचा अतिपरिचयाचा गोड सुमधुर अभंग सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल अभंग अत्यंत महत्वाचा आहे आणि अभंग अतिपरिचयाचा आहे आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य आहे गावात कोणाची मोर झाली की रात्री जर भजन असलं तर आवर्जून हा अभंग प्रत्येक भजनीचा पाठ आहे आणि तो म्हणण्याचा आवर्जून त्या ठिकाणी अट्टहास असतो अतिपरिचयातला अभंग सेवेकरता घेतलेला या अभंगावर चिंतन करण्या अगोदर अल्पसा पर्याय द्यायचा तो असा किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे सर्वांना कल्पना आहे पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या अनुषंगानं आपल्या या श्री क्षेत्र बहादुरी गावामध्ये बहादुरी ना स्वरचा आवाज थोडा कमी करा बहादुरी गाव आहे असं वाटतं या गावात सर्वच बहादूर आहे वाटतं नाही का आणि म्हणून बरेच बहादूर माग बसलेले वाटतं ऐका श्री क्षेत्र बहादूर या गावामध्ये आज किम निमित्तानं आपण एकत्रित आलो सर्वांना ज्ञात आहे कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं काय लागतं बोलता का तुम्ही तिकडे माईक घेऊन काय लागतं कारण लागतं कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं आज जर कोणी विचारलं का हो आजचं कीर्तन काय कारण म्हणे विनाकारण होतंय का विनाकारण कीर्तन होत पण खरं सांगू मायबाप विनाकारणच कीर्तन होत आहे फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय तुम्हाला सांगू का अट्टहासाने तुमच्या पुढं बोलतो तुम्ही माझे आहेत आणि मी तुमचं आहे म्हणून तुमच्या पुढं बोलण्याचा प्रयत्न करतोय मी काही कीर्तनकार नाही तुमच्या घरातलं जे एखादं लहान लेकरू समजा तुमचा मित्र समजा पोरगा समजा भाऊ समजा आणि भाऊ समजला तर थोडंसं वाटा हिस्साचा पण विचार करा बाकी आपलं काही म्हणणं नाही सुंदर असा योग आहे पुरुष मंडळीची उपस्थिती खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे बहुसंख्य आहे पण कुठं कुठं बसल्यामुळे अजूनही आपल्याला पाहिजे तसा संवाद साधता येत नाही माझी विनंती तुम्हाला तुमचा पोरगा समजा काही समजा पुढे येऊन बसलात ना तर खूप कृपा होईल तुमच्यावर आणि फायदा काय असतो ते मी सांगितल्याशिवाय राहणार नाही त्याच्याशिवाय मी कीर्तन सोडणार नाही भाऊ या पुढे या अहो कीर्तनात पुढं आलं पाहिजे दादा या ना या पुढे या वा वा असं वाटतंय मरावं तुमच्या पोटी जन्माला यावं भाऊ तुम्ही माझ्यासारख्याचा शब्द पाडला म्हणून या पुढे वा 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 बघा बरं आता कसं भरलेलं दिसतंय शेतकरी आहेत ना तुम्ही या मला असं वाटतं सागर दादा ना
मला असं वाटतं सर्व बागायतदार आहे नाही का, आणि द्राक्षाची शेती करणारे बहर आल्याशिवाय मजा येत नाही दादा, नाही का. तशीच गोष्ट आहे. सांगू का, तुम्ही कुठेही जा पण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर. तर मी तुम्हाला सांगत होतो की कीर्तन असलं की माणसानं पुढे येऊन बसलं पाहिजे. का बसलं पाहिजे त्याच्या मागचं कारण सांगतो. कीर्तनकाराच्या जेवढ्या जवळ तुम्ही बसतात ना तेवढं तुम्ही देवाच्या रेंजमध्ये येतात. कळतंय का माझं बोलणं? माझं बोलणं कळतंय का? हो नाही काहीतरी म्हणा ना, माना हलवा ना. हां, कीर्तनकाराच्या जेवढ्या जवळ आपण बसतो तेवढं देवाच्या रेंजमध्ये येतो. आणि देवाची रेंज असली की मग कोणाच्या रेंजची गरज नाही. आयडिया नाही, जिओ नाही, एअरटेल नाही. कारण देवाची रेंज ती देवाची रेंज आहे दादा. म्हणून देवाच्या रेंजमध्ये बसत चला. फायदा काय होतो? श्रीमद भागवतात आलेलं एक छोटंसं दृष्टांत सांगतो आणि पुढं चालतो. श्रीमद भागवतामध्ये असा उल्लेख आहे, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्माचे छोटे छोटे होतात, हे बालगोपाळ आहेत, यांच्या वयात तर भगवान गोपालकृष्ण परमात्मा खोड्या करायचे. लक्षपूर्वक ऐका, कीर्तनात पुढे येऊन का बसलं पाहिजे याच्यावर मी बोलतोय. तर आईनं यशोदामाई शेवटी वैतागली आणि वैतागून यमुना माई पुढे म्हणजे यमुना नदी पुढे जाऊन नवस केला. म्हणले, आई जर माझ्या कानानं माझ्या कृष्णानं खोड्या करणं थांबवल्या ना तर 1000 दिवे लावून तुला अर्पण करल. आता कृष्ण परमात्मा म्हणू लागले, जर मी खोड्या थांबवल्या नाहीत तर यमुना माईचं अस्तित्व नाहीसं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कृष्ण परमात्म्यानं काही दिवसांपर्यंत खोड्या थांबवल्या. इकडे यशोदा माईला शाश्वती आली की खोड्या थांबल्यात, म्हणून आईचा नवस पूर्ण करावा याच्याकरता 1000 दिवे सोबत घेतले, कृष्णाला सोबत घेतला आणि यमुना माईच्या पात्राजवळ त्या ठिकाणी यशोदामाई आली. कृष्ण परमात्मा असं थोडं अंतरावर जाऊन बसलेत. आईनं इकडनं एक एक दिवा लावावा आणि पाण्यात सोडावा आणि कृष्ण परमात्म्यानं तिथं पुढं बसून एक एक दिवा घ्यावा आणि किनाऱ्यावर लावावा. आईनं कृष्णाकडं पाहिलं आणि कृष्णाकडं बघत स्मित हास्य करत आई बोलू लागली, कान्हा अरे काय करतोय? कृष्ण परमात्मा म्हणू लागले, आई मी ना दिवा किनारावर लावण्याचा प्रयत्न करतोय. आईनं स्मित हास्य करत विचारलं, कृष्णा अरे एक दिवा नाही बाबा, 1000 दिवे आहेत. तू काय 1000 दिव्यांना किनाऱ्यावर लावणार आहे का? माझ्या कृष्णानं दिलेलं उत्तर गोड आहे. माझा परमात्मा म्हणतो, आई मी 1000 दिव्याचा ठेका घेतला नाही आई, जो दिवा माझ्या रेंज मध्ये येईल नाही त्याला मी किनाऱ्यावर लावण्याचा प्रयत्न करेन. साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाचे विसे पैसावे येऊन, श्रवणाचे विसे येऊन बैसावे, श्रवणाचे विसे पैसावे येऊन, श्रवणाचे विसे बैसावे येऊन. साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाच्या मेसे बैसावे येऊन पहिल्यांदा प्रमाण भेटलं वाच कीर्तनात मला. साम्राज्य भुवनी सुखे नांदे. म्हणून श्रवण करताना जेवढं जवळ बसता येईल तेवढं जवळ बसण्याचा प्रयत्न करा, म्हणजे रेंज कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या श्री क्षेत्र या बहादुरी गावातील आणि आपल्या सर्वांच्या जवळचे असणारे एक शालिनी व्यक्तिमत्व कैलासवासी श्री हरिभक्त पारायण चंद्रकांत रंगनाथ शिरसाट उर्फ नाना. नानांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. नानांच्या पश्चात असणारा त्यांचा समस्त शिरसाट परिवार असेल, भाऊ असतील, मुलं असतील, मुली असतील, सौभाग्यवती असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीनं आज नानांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. मनुष्य म्हटला आणि आपण म्हटलं मायबाप आपला जर विचार केला तर जीवन जगत असताना आपण जिथे आलो याचं नाव मृत्यूलोक आहे. आणि मृत्यूलोकामध्ये काही करा किंवा नका करू, पण
पण माऊली ज्ञानोबा ज्या पद्धतीनं म्हणतात आणि ज्या पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न करतात की जसं हे बहादुरी एक गाव आहे तसं देहरूपी एक गाव आहे आणि त्या देहरूपी गावाला आल्यानंतर काही करा किंवा नका करू, पण दोन गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही हो म्हटल्यात तरी कराव्या लागणार आणि तुम्ही नाही म्हटलात तरी कराव्या लागणार. कुठल्या दोन गोष्टी? देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया नाम नो नये धनंजया जिया परी. कुठल्या दोन गोष्टी? जन्म आणि मृत्यू. आपण हो म्हटलो तरी आणि नाही म्हटलो, ऐका, हे दोन संस्कार असे आहेत मायबाप. जन्म झालेला आहे आणि मृत्यू मात्र निश्चित येणार आहे. म्हणून बघा, आपल्या हातात जन्मही नाही आणि आपल्या हातात मृत्यू देखील. मिलिंद बाबा, मला असं वाटतं जर जन्म आपल्या हातात राहिला असता तर निश्चितपणे मी अंबानीच्या घरातच जन्माला आलो असतो राव. पण जन्म आपल्या हातात नाही, तसं मरण देखील आपल्या हातात नाही. जन्म हातात नाही, मरण हातात नाही. एक सोहळा झालेला आणि एक सोहळा प्रत्येकाचा होणार आहे. ऐका, जो खाटेवर आलाय तो ताटीवर जाणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे. जो जन्माला आलेला आहे तो मरणार आहे. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. जावं प्रत्येकाला लागेल आणि याच निसर्गाच्या नियमाला अनुसंगून जन्माला आल्यानंतर जाणं हे महत्वाचं नाही, पण जन्माला आल्यानंतर काहीतरी किमया करून जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असं आपल्या गावातलं एक शालिनी व्यक्तिमत्व उर्फ नाना. नानांच्या जाण्यानं या शिरसाट परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. बोलता 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 1 वर्ष सहज निघून गेलं. नातेवाईक येऊन सहज म्हणत असतील, नाना 1 वर्ष कुठं गेलं कळालं नाही प्रवीण बाबा. पण खरं सांगू, 1 वर्ष कसं गेलं हे जर विचारायचं असेल तर विचारा त्या शिरसाट परिवाराला जाऊन आणि त्या शिरसाट परिवारातल्या लोकांना जाऊन की 1 वर्ष कसं गेलं असेल. आजही तो बाप कुठेतरी सकाळी उठल्यानंतर चहा पिताना ओट्यावर बसताना दिसत असेल. आजही तो बाप शेतात गेल्यानंतर कुठेतरी बांधाला झाडाला टेका लावून उभा राहिलेला बाप आजही दिसत असेल. आजही कुठेतरी घरात बसलेले असताना चर्चा करताना तो बाप आज कुठेतरी आठवत असेल. 1 वर्ष तुमचं आमचं निघून गेलं, पण बाप नावाचा सुखाचा डोंगर ज्यावेळेस नाहीसा होतो ना, बाप नावाचा सूर्य ज्यावेळेस आयुष्यातून निघून जातो ना, ऐका, डोंगराळ गेलेला सूर्य हा पुन्हा कधीतरी उगवणार आहे. पण बाप नावाचा सूर्य एकदा मातीआड गेला की पुन्हा त्याचा उदय नाही. आणि बाप नावाचा सूर्य आज या परिवारातून हरवलेला आहे. कुठेतरी सुखाचे दिवस आलेत, मुलं मुली यांची लग्न झालीत. आता कुठं थाटामाटानं संसाराला सुरुवात झाली आणि होऊ नये ते घडलं. त्या काळानं घाला घातला, मायबाप काळानं घाला घातला आणि बाप नावाचा सूर्य आमच्या आयुष्यातून हिरवून नेला. सर्व करायला पाहिजे तो देवानं सर्व न्यावं, पण देवानं कधी कोणाची माय आणि कोणाचा बाप नेऊ नये. आणि गेलं ना, किती दुःख होतं त्या परिवाराला विचारा. मी सांगू, मायबाप आमच्या आयुष्यात मिठासारखे आहे दादा. जोपर्यंत जेवणात मीठ आहे ना तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. पण जेवणात मीठ नसू द्या, एक घास सुद्धा घशाच्या खाली उतरत नाही. तसं मायबाप आहेत तोपर्यंत कळत नाही, गेल्यावर मात्र त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. थाटामाटानं थाटलेला हा शिरसाट परिवाराचा संसार आणि काळानं घाला घातला. कुठेतरी सुखाचे दिवस आज त्या बापाला आले होते आणि काळानं त्या बापालाच बोलवून नेलं. दादा, कशी काळाची चावल आली बाग सुखाची करपून गेली गे. कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. अरे सोन्या नानानं थाटलेला हा संसार आणि कुठेतरी आता सुखाचे दिवस आले, पण बाप नावाचा सूर्य आयुष्यातून निघून गेला. काय करावं? पण बाप जरी आज आमच्यात नसला, पण कीर्ती रूपानं कुठेतरी आज आमच्यामध्ये शिल्लक आहे. हा विचार करू नका. परिवारातल्या माझ्या दादाला, माझ्या ताईला माझं सांगणं एवढंच आहे, गेलं ते शरीर होतं, आत्मा आजही जिवंत आहे. आणि तुमचा बाप, आपला बाप आजही कुठेतरी बसून आपल्याला आशीर्वाद देतोय. ही शाश्वती नारदाच्या गादीवर उभं राहून तुमच्याशी बोलतोय.
आणि तो बाप आज आपल्यातून निघून गेला, पण निघून गेल्यानंतर सुद्धा जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यात 3 प्रकारचं ऋण सांगितलं जातं, ज्याच्यात देवाचं, संतांचं आणि पितरांचं ऋण येतं. देवाच्या ऋणातून उतराई होण्याकरता एक वेगळी पद्धत, वेगळी कृती वेदांतानं सांगितली. संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरता वेगळी पद्धत, वेगळी कृती सांगितली. तसं पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता वेगळी पद्धत, वेगळी कृती सांगितली. पितरांचे आमच्यावर एवढे उपकार आहेत की आज जर आमचे आई वडील राहिले नसते तर आम्ही हे जग बघू शकलो नसतो. ऐका ना, आपण सहज म्हणतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आईची ममता याला कधीच कळली नाही. स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी. सांगू, हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत दादा, पण वेदांतानं जर पहिला देव आमच्याकरता कुठला सांगितला असेल तर तो मातृदेव भव, दुसरा देव पितृदेव भव. 33 कोटी देव असून पहिला देव आमच्याकरता आमची आई आहे आणि पहिला देव आमच्याकरता बाबा आहे. म्हणून बघा, आम्ही लहान असताना आम्हाला एक कविता होती शाळेत, देवतुल्य बाबा माझे, देवतुल्य आई, पूजा रोज करीतो त्यांची अन्य देव नाही. या जगामध्ये माय बापासारखं दैवत तू का म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तू का म्हणे माय बापे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. आणि म्हणून तर एक गाणं आहे, दोन महाराज कीर्तनात गाणे का बरं म्हणतात, अर्थ चांगला घ्या, बघणाऱ्यांनी चांगलं घेत जावं आणि ऐकणाऱ्यांनी सुद्धा चांगलं घेत जावं. फक्त तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. काय करा? बघण्याचा दृष्टिकोन चेंज करा. चेंज केल्यानंतर आनंदच आनंद तुम्हाला भेटणार. एका गावात मच्छर जन्माला आलं, ऐकताय ना? आहे का तुमच्या गावात मच्छर? कानू आमच्याकडनं 2-4 किलो आहे ना मच्छर. एका गावात मच्छर जन्माला आलं आणि जसं जन्माला आलं प्रवीण बाबा अख्ख्या गावात फिरू लागलं. दिवसभर फिरलं, कोण? मच्छर. आणि संध्याकाळी घरी आलं. मायबापानं विचारलं, का रे लेका, पहिला दिवस होता तुझा, कसं वाटलं तुला? तो म्हणे, आई बाबा एवढं भारी वाटलं ना, एवढं भारी वाटलं. का बरं रे एवढं भारी वाटलं? कारण काय? अहो बाबा काय भारी गाव आहे म्हणले, आपलं बहादुरी गावासारखं गावच नाही, एवढं भारी गाव. म्हणे का बरं? अहो माझा पहिला दिवस होता, पण लोकांनी एवढा मान सन्मान दिला, मी जिथून जिथून जायचं तिथून मी गेल्यावर लोक माझ्यासाठी टाळ्या वाजवायचे म्हणे. आता खरं सांगा, टाळी कशा करता वाजवत होते? मच्छरानं फक्त बघण्याचा दृष्टिकोन चेंज केला. मच्छर बघण्याचा दृष्टिकोन चेंज करतोय, पण अजून बऱ्याच मच्छरला कळत नाही. काय करावं? विठ्ठल एक गाणं है, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पर रूप माँ बाप का इस वेदाता की पहचान है. आणि म्हणून मायबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. म्हणून मायबाप आमच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचं दैवत आहे. आणि असं असणारं बाप नावाचं दैवत आमच्यातून हिरावून नेलं. आणि बापाला जाऊन आज जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्या बापाच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. मग बापाच्या उपकारातून उतराई होण्याकरता केलेला हा 1 दिवसाचा अट्टहास, केलेला हा 1 दिवसाचा उत्सव आहे. कीर्तन महोत्सव, कीर्तन उत्सव याला म्हणता येईल. का? कारण पितरांचं ऋणही आमच्यावर तेवढंच आहे. मग पितरांच्या ऋणातून मुक्त होता येणार नाही किंवा उपकार फेडता येणार नाही. जगद्गुरु तुकोबाराजी न्यायानं म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, आणि ठेविता हा पायी जीव थोडा. जीव त्यागला तरी उपकार फेडणार नाही. पण त्यांच्या उपकाराची जाणीव आणि कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा सोहळा. मग त्याच्याकरता वेदांतानं 3 कृती सांगितल्या, ज्याच्यातून आपण आपल्या आई वडिलांच्या पितराच्या उपकारातून उतराई होऊ शकतो किंवा कृतज्ञता व्यक्त करू शकतो. कुठले 3 वाक्य? वेदांतातलं पहिलं वाक्य आहे, जीवतो वाक्य करणात. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत मायबापाची सेवा केल्या. मेल्यावर तर कोणी मायबापाचं नाव काढतं हो, आणि मेल्यावर मायबापा करता कोणी रडतं. ऐका,
मेल्यावर मायबापा करता कोणीही रडतं, जिवंत असताना मायबापा करता रडून बघा, तो भगवान परमात्मा तुमच्यासाठी धावून आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मेल्यावर नाही, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना जपा. नाहीतर मग जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाया मिठाई, आता डॉक्टर कसली दवाई. तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, कोणी नाही पाणी पाजिने. अरे जिवंत असताना लेकरा तुला म्हटली बाळा मला मिठाई खाण्याची इच्छा होते, काहीतरी गोड खावंसं वाटतं, तर तू म्हणतो आई पैसे नाही, तू म्हणतो आई दुकान बंद आहे, आज बाजार नाही, तेव्हा आणलं नाही. मी मेल्यावर डॉक्टरला 4-4 लाख रुपये देऊन तुम्ही म्हणणार आहे डॉक्टर साहेब 4 लाख रुपये घ्या पण माझ्या आईचा जीव वाचवा. काय फायदा आहे? भुके नाही अण्णा मेल्यावरी पिंडदाना, मेल्यावरी पिंडदाना, मेल्यावरी पिंडदाना. भुके पाणी नाही अन्न, केल्या नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी प्रमाण. भुकेल्या नाही अन्न आणि मेल्या पिंड. अरे बाबा, मेल्यावर पिंडदान करायचं, जिवंत असताना जेवायला नाही द्यावायचं, काही फायदा आहे का? शास्त्र तेच सांगतंय. म्हणून जिवंत आहेत तोपर्यंत जपा. मेल्यावर डोळ करतात आई बाबा, काहीच फायदा नाही. आता जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत रडा. मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको दिखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दोदाला. म्हणून मेल्यावर रडून फायदा नाही, जिवंत असताना रडा. वेदांताचं पहिलं म्हणणं की जीवतो वाक्य करणार. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांचे शब्द जपा, त्यांना जपा. चला दुसरं, मृतहांभुरी भोजनात, ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने अन्नदान करा, 4-5-10 लोकांना जेव घाला. आणि तिसरं म्हणजे गयायाम पिंडदानस्य, गयेला जाऊन त्या ठिकाणी पिंडदान करा. जर या 3 विधी तुम्ही केल्यात तर नक्कीच तुम्ही आपल्या पितराच्या उपकारातून कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल ह्या परिवारानं आपल्या पितरांच्या उपकारातून उतराई होण्याकरता केलेला हा उत्सव. मग इथे वारकरी संप्रदायासोबत संलग्न असल्यामुळे या परिवारानं फक्त अन्नदान नाही तर अन्नदानासोबत ज्ञानदानाचा कार्यक्रम म्हणून हा कीर्तन महोत्सव, आणि त्याच्याकरता आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थने उपस्थिती आहे, मी नेहमी म्हणतो माझी माता माऊली कितीही नटवून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत. बरोबर आहे नाही? तसंच आहे. सप्ताह कीर्तन उत्सव किती दिवसाची असली किंवा किती असली, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा. एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्या सर्वांनी करता. अहो जोरदार टाळी करते का तुम्हाला? जोरदार करते. सद्गुरू विठ्ठल बाबा घुले एक वाक्य सांगायचे महाराज. बाबा म्हणायचे दोघं हातांमध्ये अंतर एवढंच असतं. इकडे बघा ना माझ्याकडे केवढं आहे, दोघं हातांमध्ये अंतर एवढंच आहे, पण टाळी वाजवण्याकरता माणसाचं मन मोठं लागतं. तुमचं अजून मोठं होईना, जेवण करून जा तुम्ही फक्त वाजवा एकदा जोरात टाळी. वा वा. ही सर्व वैष्णव गुणीजन एका दिवसाचा खेळ नाही, आणि जसं वातावरण आहे तसं वाटतंय की सप्त्याचंच पहिलं कीर्तन आहे. तसं तुम्ही सकाळी म्हणले असते तर करूनच घेतलं असतं आपण. अशी आज आपल्या सप्त्याची सुरुवात आहे. सुंदर असा योग आहे. या कीर्तन महोत्सवाकरता, या कीर्तनाकरता उपस्थित असणारी प्रार्थना उपस्थिती ज्यांची आहे, महाराष्ट्रातलं एक वैभवशाली जीवन, आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या गायनानं अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारी 2 गायक या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्यामध्ये आदरणीय प्रार्थनीय श्री हरिभक्त पारायण गोडगड्याचे धनी मालक भजन सम्राट मिलिंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना कोटी कोटी धन्यवाद. आमचे परम मित्र, परम आदरणीय प्राणसखा जेवलग असणारे आणि आपल्या भागाचं, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये टॉपचे कलाकार, गुणी कलाकार, टॉपचे गुणी कलाकार वैष्णव गुणीजन म्हटले की त्याच्यातलं एक आदरणीय नाव
म्हणजे परमार्थ प्रेमेश्वर हरिभक्तपरायण नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. पखवाजावर अत्यंत तोलामोलाची साथ ज्यांची आहे आणि ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली ते म्हणजे आमचे प्रवीण दादांच्याही चरणावर कोटी कोटी धन्यवाद. आता गावच तुमचं म्हणून तुमच्याबद्दल न बोललेलं बरं, कारण मी बोलणं म्हणजे अतिशोक्तीपणा आहे. गावाचं लेकरू गावाला माहिती असतं नाही का. म्हणून या गावातले आपले बहादर असणारे आमचे प्रवीण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर जय बाबाजी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर यातील गुणीजन विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे विनेकरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. या कीर्तनाचं चित्रीकरण जे करतायत महाराष्ट्रातलं कीर्तन परंपरेतलं वारकरी संप्रदायातलं एक वैभवशाली जीवन आणि एक वैभवशाली परंपरा जोपासणारे आणि सुंदर असं कीर्तनाचं चॅनल आम्ही मुखानं वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा, पण ज्यांनी सोशल मीडियानी प्रचार प्रसार अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत करावा असं यूट्यूबचं एक फेमस चॅनल राघव चॅनल, त्या राघव चॅनलचे सर्व आमचे जनकदादा या ठिकाणी उपस्थित. दादांना कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व आले, तुम्हाला सर्वांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठाला आणि अत्यंत तोलामोलाची साथ ज्यांची आहे, ज्यांच्यामुळे माझा बेसूर आवाज सुद्धा गोड करून दाखवण्याची ताकद ज्यांची भक्तपरायण आमचे काळूबाडू साऊंड सिस्टीम दादा या ठिकाणी उपस्थित आहे. अहो टाळी वाजवून तुम्ही एवढं काय कंजूसपणा करता. हां, दादाची सिस्टीम म्हणजे महाराष्ट्रातली एक टॉप लेवलची सिस्टीम आहे. दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे कोटी कोटी धन्यवाद. सेवेक जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हाला उपदेश करतात आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून तुम्हा आम्हाला जागवण्याचा प्रयत्न करतात. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. की बाबा हा देह जाणार आहे, मग जाण्याच्या आधी जर माणसाने केलं पाहिजे तर काय करावं लागेल? विचार करावा लागेल. विचार करीत नाही असा मनुष्य अजून देखील जन्माला आलेला. चला बाकीच्यांचं सोडा, जेवढे कीर्तना करता आलेले तुम्ही विचार करताय की नाही करताय. बाकीच्यांचा विचार आहे कीर्तन चालू झालंय कधी आवरल म्हणजे बरं होईल, जेवायला बरं आहे, हा बाकीच्यांचा विचार आहे. कीर्तनकार दिसतो चांगला, बोलतो चांगला, नेमका कोण्या गावाचा असला पाहिजे. आणि काही त्याच्या पुढचे दिसतो चांगला, बोलतो चांगला, नेमके असं लग्न झालं असं, या तुला सोयरीक जोडायची का, हा बाकीच्यांचा विचार आहे. म्हणजे विचार करीत नाही असा एकही व्यक्ती अजून जन्माला आला नाही. विचार करण्याचं क्षेत्र भिन्न भिन्न असेल, पण विचार करीत नाही असा मनुष्य या जगाच्या पाठीवर अजून एकही नाही. म्हणून म्हटलं जातं विचारावाचून न पाविजे समाधान, न पाविजे समाधान, न पाविजे समाधान. विचारावाचून विचाराशिवाय समाधान नाही. ऐका, सुख वेगळं आणि समाधान वेगळं. पैशानं सुख भेटतं, समाधान बोला पैशानं सुख आहे पण समाधान पैशानं. पैसा असला तर राहायला, माढी फिरायला, गाडी, भली मोठी दाढी आणि भली मोठी बॉडी. पैसा सुख आहे, पण सुख असल्यानंतर सुद्धा बंगल्यात राहतो पण रात्री 4 गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. सुख आहे पण समाधान नाही. समाधान पाहिजे असेल तर त्याच्याकरता विचार करावा लागेल. काय करावं लागेल? येतंय का लक्षात? काय करावं लागेल? विचार करावा लागेल. क्योंकि घटना घटने से पहले जो किया जाता है उसे विचार कहते हैं, और घटना घटने के बाद जो किया जाता है उसे पश्चाताप कहते हैं. मग पश्चाताप करण्यापेक्षा विचार केलेलं कधीही चांगलं आहे. मग विचार करीत नाही असा मनुष्य जन्माला आला नाही. आणि हीच समाजाची नाडी कुठेतरी जगद्गुरु तुकोबारांनी ओळखली. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय या समाजापुढे उभं राहून म्हणतात, बाबा कुठल्या ना कुठल्या विचार करण्यात आयुष्य घालवताना. म्हणले हो बाबा, मग कुठल्या ना कुठल्या विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा असा विचार करा. कसा? क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची करावा विचार, क्षण हाची करावा विचार, क्षण क्षण हाची
विचार तरावया पार भव सिंधू. बाब्या, कुठला ना कुठला विचार करण्यापेक्षा चांगला विचार करा. मग कसा विचार करायचा महाराज? क्षणोक्षणाचे करावा विचार. माणसाने प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. पण कसला विचार करायचा आहे? तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाला विचार करायला पाहिजे. हो, प्रत्येक क्षणाला विचार करायला पाहिजे. तसं याचा अर्थ अजूनच आमचे श्री गुरु म्हणायचे, क्षणोक्षणाची करावा विचार म्हणजे माणसानं आयुष्यभर विचार करायला पाहिजे. पण आयुष्यभर विचार करत असताना कुठला विचार करायला पाहिजे? तरावया पार भव सिंधू. आयुष्यभर विचार करायचा. मग असं म्हणायला पाहिजे होतं ना, दिवसेन हाची करावा विचार, वर्षानुवर्ष हाची करावा विचार, महिनोनिमहिने हाची करावा विचार. क्षणोक्षणाच का म्हटलेलं आहे? कारण आहे का? कारण असं आहे, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, या भल्या मोठ्यांच्या आयुष्यापुढे आपलं आयुष्य एक क्षणभर आहे. किती आहे आपलं आयुष्य? किती आहे? एकानं देवाला प्रसन्न केलं, वरमरोही काय पाहिजे? म्हणले देवा अमरत्व द्या. म्हणले बाबा मी अमर नाही, तुला कुठून अमर करणार आहे? म्हणजे ज्यानं वरदान मागितलं, ज्याच्याकडं मागितलं तो देव आहे, आणि तो देव म्हणतो मी अमर. ज्या देवाकडे वरदान मागितलं तो भला मोठा देव नव्हता, तो मोठ्यातला मोठा देव होता, ज्या देवाचं नाव ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेव म्हणजे कुलाल हाडाचा, बापाचा हाडाचा, अखंड घडवी तो मडके रे. जसं कुंभाळाने मडके घडवावीत ना, तसं आपल्याला ज्यानं बनवलं ते म्हणजे ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेव म्हणतो मी अमर नाही. हा, ब्रह्मदेव अमर नाही. ब्रह्मदेवाचं आयुष्य मर्यादा दिलेली आहे, जवळजवळ 2 परार्ध वर्ष श्रीमद एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. मग ब्रह्मदेव म्हणतो मी अमर नाही, तुला कुठून अमर करणार आहे? म्हणले मग अमर करत नाही तर मग एक काम करा. म्हणले काय? दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, खालती नको, वरती नको, स्त्रीने नको, पुरुषाने नको, अश्राने नको, शस्त्राने नको, असा मृत्यू द्या. देव म्हणले तथास्तु. देव म्हणले ते डिपार्टमेंट आपलं जेवढं डिपार्टमेंट आहे आपण तेवढंच सांभाळायचं, बाकी ढवळाढवळ करायची. माझं काम आहे वरदान देणं. देऊन टाकलं. राजाला असं वाटलं मी लय चतुर आहे, दिवसा नको, रात्री नको, एक तर दिवस असतो किंवा रात्र असते, घरात नको, बाहेर नको, एक तर माणूस घरात असतो किंवा बाहेर असतो, खालती नको किंवा वरती नको, एक तर माणूस वरती असतो, एक तर तो खाली असतो, स्त्रीने नको, पुरुषाने नको, तिसरी जात नाही ना, आणि मग आश्रने नको, शस्त्राने नको, म्हणजे मला मृत्यू येणारच नाही, म्हणजे मी अमर होईल, असं राजाला वाटलं होतं. राजाला असं वाटलं मी चतुर आहे, पण राजा विसरला ज्याच्या नगरीत तू आहे तो चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरो गुण लावण्यासी खाणी, गुण लावण्यासी खाणी, लावण्याची खाणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा, मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा, चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, हरी मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा, विठोबा. कोण आहे? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्यासी खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुझी विठोबा. कोण आहे माझा देव? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्यासी खाणी. चतुरातला शिरोमणी म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. वरदान मागितलं, राजाचं नाव हिरण्यकश्यप आहे, आयुष्य मर्यादा होती किती? हिरण्यकश्यपाचं आयुष्य सांगितलं जातं किती? 1-2 नाही महाराज, सांगतो भजन करा, विठ्ठल 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 60,30,10,10,9 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. मग यांच्या आयुष्यापुढे 14 चौकड्या लंकानाथा. 4 युगांची एक चौकडी होती. 4 युग समजता का तुम्हाला? आपण कुठल्या युगात राहतो? हा, सतयुगात कलियुगात. कलियुगात आपण राहतो. 4 युग आहेत. 4 युगांची एक चौकडी होती. अशा 14 चौकड्यांचं आयुष्य होतं रावणाचं. 14 चौकड्या लंकानाथा.
99 सहस्र राजा दशरथा, 99 सहस्र वर्षाचं आयुष्य राजा दशरथाला. पण तेही गेले स्वर्गपंथा एवढे करसी अरे म्हणा. पण त्यांना सुद्धा जावं लागलं. पुढे तर भली मोठी यादी दिली प्रवीण बाबा. सांगतो आता जाता जाता तुम्हाला. 14 कल्प मार्तंड पडे, तेव्हा लोमहर्षणाचा एक रोम झडे. भगदालयाचे निमिष पडे, काकभूषंडीचा एक श्वास चढे. 14 कल्प मार्तंड पडे. आपल्या इथून आई भगवतीचा डोंगर दिसतो आपल्याला, दिसतो ना? कुठे डोंगर? नदीच्या पैलाड आईचा डोंगर आहे ना. आईचा डोंगर इथून दिसतो. आणि त्या डोंगराच्या समोर एक डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव काय? मार्तंडे. 14 कल्प मार्तंड पडे. मार्तंडे नावाचे ऋषी 14 कल्पांचं आयुष्य होतं. मग 14 कल्प म्हणजे काय? 4 युगांची एक चौकडी. सोपं सांगतो, 4 युगांची एक चौकडी. अशा 1000 चौकड्या गेल्यात की एक महायुग होतो. आणि ही 14 वेळा फिरवलं की मग एक कल्प होतो. असं 14 कल्पांचं आयुष्य. 14 कल्पांचं आयुष्य. मार्तंड नावाचे ऋषी, तेव्हा लोमहर्षणाचा एक रोम झडे. लोमहर्षण नावाचे ऋषी, त्यांच्या अंगावरचा एक केस गळून जमिनीवर पडत होता. ऐकताय ना? किती वर्षामध्ये? 14 कल्पामध्ये अंगावरचा एक केस. आपलं फक्त ड्रेसिंग टेबल जवळ जाऊ द्या. त्या कंगव्याला दात कमी केसच जास्त महाराज. एकाला विचारलं तुझं वय 30 आहे, टोपी का बरं घालतो? तो म्हणे वारकरी संप्रदायाचा आदर आहे म्हणून नाही, टक्कल पडलो म्हणून. का बरं? आपलं असं आहे महाराज. पण 14 कल्पांच्या आयुष्यामध्ये फक्त एकदा एक अंगावरचा एक रोम झडायचा, ते लोमहर्षण नावाचे ऋषी. 14 कल्प मार्तंड पडे, तेव्हा लोमहर्षणाचा एक रोम झडे. भगदालयाचे निमिष पडे. भगदालय नावाचे ऋषी, यांची एकदा निमिष म्हणजे पापणी उघडझाप व्हायची 14 कल्पामध्ये. आणि काकभूषंडीचा एक श्वास चढे. काकभूषंडी नावाचे ऋषी एकदा श्वास घ्यायचे. याला काय म्हणतात? हा वास आहे. मागून आला म्हणून घेतला जेवणाचा. हा वास. वासात आणि श्वासात फरक आहे. दिवसभरात माणूस 21,000 वेळा श्वास घेतो. किती वेळा? हे वैज्ञानिकाचं मत आहे. दिवसभरातून किती वेळा? 21,000. तुम्ही म्हणणार महाराज आम्हाला विश्वास नाही. मोजून बघा. जास्त भरले तर चांगलं आहे, नाही तर करोना आलो ना, बस एवढंच म्हणायचं. 14 कल्पामध्ये एकदा श्वास घेणारा माणूस, 14 कल्पामध्ये एकदा डोळ्याची उघडझाप करणारा साधू, 14 कल्पामध्ये अंगावरचा एक केस जमिनीवर पडणारा महात्मा, यांच्या आयुष्यापुढे आपलं 100 वर्षाची उद्बत्ती कुठं लावता? म्हणून याला क्षणभर म्हटलेलं आहे. मग क्षणभर माणसाने विचार करावा म्हणजे जन्मभर विचार करावा. अजून दुसरा विचार असा आहे, एक अभंग तुम्ही सर्व ऐकतात, आपण ऐकलेला. हा, देवाची द्वारी उभा क्षण भार त्याने मुक्तीचा रे. देवाची द्वारी उभा क्षण. देवाच्या दारावर एक क्षणभर उभं राहावं. क्षणभर उभं राहावं म्हणजे पुढच्या क्षणाला निघून जावं का? ऐकताय ना? मग क्षणभर याचा अर्थ काय? जो कधी देवाच्या दारात जात नाही तो एकदा देवाच्या दाराला गेला की आयुष्यभर देवाच्या दाराला गेल्याशिवाय राहत. क्षणभर म्हणजे आयुष्यभर देवा पुढं थांब. अजून सोपं सांगतो, इथं मंडपात बसलेल्या किती लोकांना वाटतं मला सुख पाहिजे असं? बाप रे बाप. बहादुरी गावातले सर्व सुखी वाटतं. सांगू, रोजच्या कीर्तनात मिलिंद बाबा काही सांगितलं की लोक, आता आमच्याकडे परंपरा, आपल्या जळगाव जिल्ह्यात परंपरा आहे, आमच्याकडे परंपरा आहे प्रवीण बाबा, कीर्तन संपलं की लोक पाया पडायला येतात नमस्कार करायला. आणि नमस्कार करायला आले कीर्तनकाराला की खिशात असणारी 200ची 500ची नोट पायावर ठेवतात आणि मग जातात. तुमच्याकडे आहे का पद्धत? माझ योग चांगला आहे, करायची का सुरुवात? नाही. ऐका, विषय असा आहे, कीर्तन संपलं, एक जण माझ्याकडे आलं, म्हणे बाबा तुम्ही कीर्तनातून बरंच काही सांगितलं, जे उमजणार नाही ते सुद्धा सांगितलं, पण माणसानं सुखी कसं व्हावं हे नाही सांगितलं. आणि आज माणसाची धावपळ कशा करताय? सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व कशा करताय? सुखा करताय. मग मला सांगा ना, किती लोकांना सुख पाहिजे? अजून बी हात वरती करत नाही तुम्ही. अच्छा, तुम्ही हात वरती करत नाही याचा अर्थ प्रश्न चुकीचा आहे. बाबा असं कोण आहे ज्याला सुख नको आहे? प्रत्येकाला सुखाची गरज आहे. मग सुखाची गरज आहे ना, मग एकच काम करा. काय करा? सुख पाहिजे असेल तर सुखा लागी करसी तळमळ, तरी तू पंढरीसी जा एक वेळ. एकदा पंढरपुराला जा.
म्हणजे सुख भेटेल. एकदा पंढरपुराला गेलं म्हणजे पुन्हा जायची गरज नाही का हो? असंच म्हटलेलं ना तुकोबारांनी, शब्दशः अर्थ तर असाच आहे. एकदा पंढरपुराला गेलं म्हणजे पुन्हा जायची गरज नाही का? तसं नाही आहे. जो कधी पंढरपुराला जात नाही त्याच्याजवळ तुम्ही जा आणि त्याला म्हणा, नाना यंदा माऊलीची वारी लय थाटामाटात आहे, म्हणलं चालता का वारीला? नाना म्हणतो आलो असतो पण काय करावं, द्राक्षे आली आणि द्राक्षे आल्यामुळे अहो चला ना. नाना ऐकत नाही. शेवटी यानं म्हणलं तुमचे पैसे मी भरतो मग तर चला, दिंडीची भिशी मी देतो मग तर चला. आणि कधी न जाणाऱ्या माणसाला येणं पंढरपुराला नेलं. नेल्यानंतर पंढरपुराच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, महाद्वारात आला, देवाचं दर्शन घेतलं, तिथले लाखो वारकरी पाहिले, तिथला हरिनामाचा उत्सव पाहिला. आणि एवढा सर्व उत्सव, एवढा भव्य दिव्य उत्सव पाहिल्यानंतर आता दुसऱ्या वर्षी त्या माणसाला नायलॉनच्या दोरीनं खांबाला जरी बांधून ठेवलं तरी तो पंढरपुराला गेल्याशिवाय राहणार. म्हणजे एकदा जा म्हणजे कायमस्वरूपी वाऱ्या करा. तसं बघा, प्रपंचातलं उदाहरण देतो. माता माऊल्या बसलेल्या आहेत. मुलगी हे परक्याचं धन असतं असं म्हटलं जातं आपल्यामध्ये, आणि म्हणून एका दिवशी मुलीला घर सोडून जावं लागतं. मुलीचं लग्न झालं, मुलगी गेली, पण पहिल्यांदा घरी येतात त्याला काय म्हणतात? पहिल्या वेळेस मुलगी घरी आणतात पहिल्या मुळ, बरोबर ना? पहिल्या मुळेला मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर 8-10-15 दिवस झालेत, तिकडनं सासरवाडीवरनं कॉल आला, म्हणले पोरीला सांगा तयारी करायला, उद्या सकाळच्या गाडीने येतोय घ्यायला. बरोबर असं म्हटल्यानंतर एवढा फोन त्या पोरीनं ऐकला आणि त्या पोरीच्या एका डोळ्याला 2-2 धाऱ्या लागल्या. आई 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 तुला विनंती आहे आई, खरं सांगू, पहिले तर लग्न करण्याची जी इच्छा नव्हती, पण तुम्ही बोललात म्हणून लग्न केलं. पण आई मला नाही राहत आई तिथे. आई विनंती, आई काही कर पण मला माझ्या सासरी पाठवू नको. नाही राहत आई, तुझी आठवण येते, बाबांची आठवण येते, भावाची आठवण येते. आई मला नाही जायचं, आई मला नाही जायचं, आई काही कर, त्यांना निरोप पाठव पण मला नाही जायचं. आईनं जवळ यावं, म्हणावं तायडे अगं मुलगी हे परक्याचं धन आहे, आज नाही तर उद्या तुला जावं लागणार आहे, बापाचा मान सन्मान आहे, असं करू नको. तुला त्रास, आई त्रास होतो का ते विचारू नको, पण आई मला जायचं नाही. आई पोरगी ऐकत नाही म्हणून बापाला सांगावं, बापानं पोरीला येऊन समजवावं, लेकी अगं बायडे आज जर तू नाही गेलीस तर लोक काय नाव ठेवतील मला, गावात नाक दाखवायला जागा नसेल ग, माझ्यावर उपकार कर आणि जा बरं. मी समजवतो ना त्यांना, तुला त्रास होत असेल ना मी त्यांना समजवतो, पण तू एकदा जा. मुलगी ऐकत नाही. शेवटी रात्र निघून गेली, सकाळ झाली आणि पहिल्याच गाडीनं सासरेबुवा घेण्याकरता आले. सासऱ्याला जसं गलीतून येताना पोरीनं पाहिलं, मागच्या रूम मध्ये गेली, ढसाढसा रडू लागले. आई आई तुला शपथ आहे आई, मला विहिरी ढकल पण मी सासरी जाणार नाही. आई आई म्हणते बाई तुझ्या पाया पडती ग, सासरे बुवा आले तुझे, आता तरी असं बोलू नको, तू मन घट्ट कर आणि जा, मी लवकर तुझ्या बापाला तुला घेण्याकरता पुन्हा पाठवते. नाही आई नाही जाणार. सासरे आले, बसले, चहा पाणी झाली. सासऱ्यानं आवाज दिला, पोरी आवरला का तुझं? आवरलं का म्हटल्यावर पोरीनं अजून ढसढसा रडावं. पोरगी रडते, पोरीचं रडणं थांबत नाही. शेवटी आतून आई आली आणि आईनं मालकाला आवाज दिला, म्हणे मालक 2 मिनिटं येता का मध्ये? काय झालं? तायडे नाही म्हणते, जायचं नाही म्हणते. आणि 20 वर्षापर्यंत ज्यांच्यात राहिलं, सांगू का, सर्वात मोठं समर्पण जर या जगामध्ये कोणाचं असेल ना तर त्या माझ्या माता माऊलीचं आहे. सर्वात मोठं समर्पण. काय नाही करत ती, माय सोडती, बाप सोडती, भाऊबंदकी सोडती, घर सोडती, अंगण सोडती आणि सर्व सोडून कोणाचा तरी संसाराचा दिवा उभा करण्याकरता, संसार सुखाचा करण्याकरता त्या ठिकाणी घर सोडून परक्याच्या घरी जाते. याच्यापेक्षा मोठं समर्पण काय असेल? बापानं येऊन समजावं पण मुलगी ऐकत नाही. बापाला घट्ट मिठी मारली, मुलगी रडू लागली. बाबा बाबा काही करा बाबा. पण बाबा एवढ्या वेळेस
त्या सासऱ्यांना परत पाठवा, मला जायचं नाही. अगं लेकी माझ्या करता एकदा जा. नाही बाबा नाही जाणार. शेवटी बापानं डोक्यावरची पगडी काढली, पोरीच्या पायाला ठेवली. माझी इज्जत आता तुझ्या हातात आहे पोरी. अगं एकदा जा ग, एकदा माझ्या करता जा. माझी इज्जत आता तुझ्या हातात आहे. बापाची पगडी पायाजवळ येताना पाहिली. पोरीनं अश्रू पुसले. कसं तरी आपली बॅग भरली आणि पोरगी निघाली. आणि निघाल्यानंतर पोरगी रस्त्यानं चालली आहे. पण पोरीला ओढ सासरची नाही, तर पोरीला ओढ त्या माहेरची आहे. कन्या सासुरासी जाय, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटसी केशवा. मुलगी पुढे चालतीये पण मागे वळून बघतीये. बाबा आई एकदा तरी मला आवाज देतील आणि पुन्हा माघारी बोलवतील, मी पळत पळत पुन्हा घरी येईल. पण बाप आई आवाज देत नाही, आई आवाज देत नाही. बघता 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 गली संपत्ती, मुलगी निघून जाते. कालांतरानं ती आपल्या संसारामध्ये रममान होते. संसार सुखानं चालू लागतो. 2-4 पोरं होतात आणि पोरं झाल्यानंतर संसार सुखाचा चालू असताना अचानक एक दिवशी सकाळच्या 6 वाजेच्या गाडीनं कोणीतरी त्या गाडीतून खाली उतरताय आणि गल्ली धरत रडत येतंय, ताई ताई ताई. त्या बाईनं आवाज ऐकला. अरे सासरचं कुत्र जरी असलं ना, माहेरचं कुत्र जरी असलं ना, तरी माझ्या माता माऊलीच्या लक्षात येतं. कोणाचा तरी आवाज ऐकला. वाटलं हा आवाज इथला नाही, या गावातला नाही. पळत कोणीतरी जवळ आलं. लक्षात आलं कोण आहे, तर आपल्या शेजारी असणारा आपला दादा आहे. आणि विचारलं, दादा काय झालं, पहिल्याच गाडीनं कशा करता. दादा पटकन बोलला, ताई खरं सांगू, बाप आपला मरणाला टेकलेला आहे. बापाची शेवटची इच्छा आहे पोरीला एकदा डोळ्यानं बघावं आणि जीव सोडावा. ताई ताई एकच विनंती आहे, हातातलं जे काम असेल ते सोड, पण पटकन तू माझ्या सोबत चल, कारण आता आपला बाप काही जिवंत राहत नाही. शेवटची इच्छा तुला बघायचं म्हणून. आणि एवढं म्हटल्यानंतर ताई आता विचार करू लागली. आणि विचार करता करता ती ताई त्या दादाकडे बघती, घरातल्या कामाकडे बघती, गाईतल्या गोठ्याकडे बघती. आणि गाईचा तो गोठा बघताना, घरातली कामं बघताना ती ताई म्हणले दादा खरं सांगू, आली असते, पण मी जर आले तर तुझ्या पाहुण्यांचा डबा कोण करेल. मी आली तर लेकरांना शाळेत कोण पाठवेल. मी आली आता नुकतीच गाय व्याली आहे, डेअरीवर दूध कोण घेऊन जाईल. सांगू, आपला बाप पिकलेलं पान आहे, आज नाही तर उद्या गळून पडणार आहे. एक काम कर, काय मेल्यावर निरोप पाठव, तात्काळ निघून येते. ऐका, दृष्टांत संपला माझा. मला सांगायचं एवढंच आहे, जी म्हणत होती मला कधी जायचं नाही, मी मरेल पण सासरी जाणार नाही, पण बापानं म्हणावं एकदा माझ्या करता जा, एकदा माझ्या करता जा, म्हणजे आयुष्यभर तिकडे राहा. तसं एकदा पंढरपुराला जा म्हणजे आयुष्यभर वाड्या करा. तसं क्षणभर विचार करा म्हणजे आयुष्यभर विचार करा. पण कुठला विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार. तरावया पार भव सिंधू. भव सिंधू म्हणजे या संसाराला उपमा सागराची आहे. का संसाराला उपमा सागराची आहे? कारण असं आहे, समुद्र बघितलाय का तुम्ही? बहादुरीकर समुद्र बघितलाय? कुठे आहे? मुंबईला. समुद्र बघितला
की बघितलेल्या माणसाला विचारा समुद्र पाहिला का? पाहिला ना. म्हणे सांगा पाणी किती आहे? समुद्र बघून त्याच्यात पाणी किती आहे जसं सांगता येत नाही, तसं संसाराचा उपभोग घेऊन याच्यात किती क्विंटल दुःख हे सांगता येत नाही. म्हणून संसाराला उपमा सागराची आहे. मग हा संसारूपी सागर जर तरायचा असेल तर त्याच्याकरता मला काय करावं लागेल? विचार करावा लागेल. आणि विचार केल्याशिवाय संसार सागर तरू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणाहाचे करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग का हो क्षणोक्षणीच विचार का करायचा? अर्थ असा आहे पुढच्या क्षणाला काय होईल याचा भरोसा नाही. कारण आपला देह कसा आहे तर तो नाश पावणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. नशिबंता देह जाणार सकाळ, नशिबंता देह जाणार सकाळ, नशिबंता देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बाबा क्षणभर याच्या करता विचार करायचा आहे, कारण आपल्या देहाचा भरोसा नाही. आणि शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू वाजून जावे. पंडुकुमारा माऊली ज्ञानोबराय म्हणतात याचा स्वभाव आहे नाश पावणं. नाशवंत देह जाणार सकळ. 3 प्रकारचा नाश सांगितलाय: आश्रयनाश, परतानाश आणि स्वभावनाश. एक तर माणूस आश्रयनाशामध्ये मरतो, परतानाशामध्ये मरतो. नाही मेला तर मग कमीत कमी स्वभावनाशामध्ये तरी मरतो. म्हणजे कोणी मारलं तरी मरतो आणि कोणी नाही मारलं तरी. बघा आता काही दिवसांनी आंब्याचं सीझन आहे. आता 12 महिने आंबे भेटतात ती गोष्ट वेगळी आहे, पण प्रत्येक फळाचं एक सीझन आहे नाही का. आता आंब्याचं सीझन आहे. आंब्याचं सीझन आलं की 1 किलो आंबे घरी आणा आणि 1 किलो आंबे घरी आणले की ते फ्रीजमध्ये ठेवा. 40,000चं फ्रीज आहे तुमच्या घरात. 1 किलो आंबे आणा फ्रीजमध्ये ठेवा. किती महिने आंबे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर चांगले राहतील? किती दिवस? 2-4-5 दिवस. 2-4-5 दिवसांनी ते आंबे खराब. ऐका, आंबे कापून खाल्लेत तरी त्याचा नाश आहे, आंबे पिळून खाल्लेत तरी त्याचा नाश आहे, आणि आंबे खाल्लेच नाहीत फ्रीजमध्ये ठेवून दिलेत तरी त्याचा नाश आहे. तसं माणसाचं कोणी मारलं तरी माणूस मरणार आहे,
आणि कोणी नाही मारलं तरी त्याला मरावं लागणार आहे, कारण त्याचा स्वभाव आहे ते नाश पावणं. म्हणून नाशवंत स्वभावे, त्याचा स्वभाव आहे नाश पावणं. आणि म्हणून हा देह कसा आहे तर नाशवंत देह जाणार सकट जाईल, कारण शरीर जायाचे ठेवणी, शरीर जायाचे ठेवणी, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, ओ शरीर जायाचे ठेवणी, शरीर जायाचे ठेवणी, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धनसिया विलासी जाणे, धनसिया विलासी जाणे, धनसिया विलास जने, धनसिया विलास जने, धनसिया विलासी जाणे, धनसिया विलासी जाणे. धनसिया विलास जने, धनसिया विलास जने, शरीर जायाचे ठेवणी, शरीर जायाचे ठेवणी, शरीर जायाचे ठेवणी, शरीर जायाचे ठेवणी. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलासी जनी. जावं लागणार आहे. 9 बी मर गए, 10 बी मर गए, मर गए 88, 33 कोटी देवता मर गए, पडे खाल के पास यम का अजब तडा खारे. मरावं लागेल. मरत नाही असा एकही व्यक्ती तुमच्यापैकी इथं कोणतरी म्हणावं मी मरणार नाही, त्याला 10 रुपये बक्षीस आपल्याकडे. मरण प्रत्येकाला निश्चित आहे. जावं प्रत्येकाला लागणार आहे. कोणी इथे शिल्लक राहणार नाही. इथे अवतार शिल्लक राहिले नाही. येथे नाही ओरो आले अवतार, ये रते पामर जीव किती. नाना अवतार शिल्लक राहिले नाही, मग अवतावरचे शिल्लक राहणार आहे का? म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. मरण निश्चित आहे. याचा स्वभाव नाश पावणं आहे. नाशिवंत स्वभाव आहे आणि याचा स्वभाव आहे. आणि हा आयुष्य हे काळाचं खाद्य आहे, तो खाल्ल्याशिवाय राहणार नाही. सोपं सांगतो, आतापर्यंत आपलं आयुष्य खात आला तो होता भूतकाळ. आता आयुष्य खातोय तोय वर्तमान काळ, आणि इथून पुढेही आयुष्य खाणार तोय भविष्य काळ. म्हणून आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून करायचं असेल तर काय करा, क्षणाक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग महाराज चांगले विचार नेमकं कुठल्या दुकानात भेटतात? तुकोबराय म्हणतात चांगल्या विचाराचं दुकान नाही. मग चांगले विचार पाहिजे असतील तर तुम्हाला संगत संतांची करावी लागेल. आणि अजून काय करावं लागेल? संत समागमे धरावी आवडी. क्या बात है. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी. संत समागमे
चांगले गायन करायला लागले, महाराज चांगले वाजवायला लागले की टाळी वाजवत जा, प्रतिसाद देत चला. याच्याने काय होतं, समोरच्याला स्फुरण येतं आणि तो अजून चांगल्या पद्धतीने आपली कला समोरच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हणायचं वा क्या बात आहे, आता म्हणा अप्रतिम, वा वा. खालून असं करा नाही एकदम नाही जमलं तर म्हणा कडक, पण म्हणा. कारण माणसाला गरज कसली आहे सांगू का, खरी गरज याचीच आहे दादा. तुम्ही प्रतिसाद द्या. आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीचा आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. ऐकताय ना, कसला उपभोग घेता आला पाहिजे. जवळ असं तुमच्याकडे पैसा असेल, कोट्यानं पैसा आहे तुमच्याकडे, पोत्यानं पैसा आहे तुमच्याकडे, पण त्या पैशाचा जर तुम्ही उपभोग घेत नसाल तर काही कामाचा आहे का तो. म्हणजे कोट्याधीश आहे पण पीटर इंग्लंडचं शर्ट नाही, पीटर शालिमारचं शर्ट आहे त्याच्याकडं, फायदा आहे का नाही. पैसा आहे ना, उपभोग घेता आला पाहिजे. तसं आपल्याकडे लोक आहेत ना, ही गुणीजन अशी आहेत शोधून सापडत नाही, पण आपल्या गावाचं भाग्य आहे. यांनी गोड गायन केलं, आपण म्हणा वा क्या बात आहे. बघा ते अजून सुंदर चाली तुमच्या पुढे मांडण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतील. वाजून एकदा जोरात टाळी. हा, संत समागमी धरावी आवडी किंवा धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. तुकोबाराय म्हणतात चांगले विचार करायचे असेल तर संतांच्या संगतीत जावं लागेल. कारण संगत करे बडे की तो बडत बडत बड जाय, संगत करे नीच की तो घटत घटत घट जाय. म्हणजे संगत मोठ्याची केली तर चांगलं आहे का सांगा. ऐका, एकदा पंगत चुकली तर एकदाच जेवण चुकतंय, पण माणसाची जर संगत चुकली तर आयुष्य बर्बाद होतंय. विठ्ठल विठ्ठल माणसाने संगत चांगली करावी, माणसाने मित्र चांगले बनवावेत. मला नेहमी लोक विचारतात महाराज मित्र कोणाला बनवलं पाहिजे. मी म्हणतो मित्र कोणाला बनवा किंवा नका बनवू, गुरु देवाला बनवा आणि मित्र संतांना बनवा. का, जर संतांसारखे मित्र तुमच्या आयुष्यात असले ना तर काय होईल, कुठली गोष्ट हो नको पण एक गोष्ट निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. कुठली गोष्ट, संत जर तुमच्या आयुष्यात मित्र असतील तर एक गोष्ट होईल. कुठली, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. संत जर आपल्या आयुष्यात असले तर काय होईल, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारे खा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारी खा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारी का. संत रूपी वाजवा मग एकदा माझ्याकरता वाजवा. वा वा. संत रूपी मित्र जर आयुष्यात असले ना दादा, काही असो नसो पण मन तुमचा स्वाभिमान बळकट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांना आपलं मित्र बनवा. आणि संगतीत जायचं असेल तर संतांच्या संगतीत. सांगू का, आपण भाग्यवान आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. उत्तराखंडमध्ये गेले तर मोठमोठ्या पार्ट्या आहेत, देवभूमी मी आपका स्वागत आहे. जसं महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. प्रवीण दादा, कोणी जर विचारलं ना महाराष्ट्रात काय पिकतं, महाराष्ट्रात काय पिकतं हे नंतर सांगा, महाराष्ट्रात वैष्णवांचं पीक पहिलं येतं हे पहिलं सांगा. कारण ही आमची महाराष्ट्र भूमी. कोण नाही, महाराष्ट्रात आकाश आकाश नाही, महाराष्ट्रात पृथ्वी पृथ्वी नाही, महाराष्ट्रात पाणी पाणी नाही, महाराष्ट्रात अग्नी अग्नी नाही. ऐका, महाराष्ट्रात पृथ्वी पृथ्वी नाही, आमच्याकरता पृथ्वी नामदेवराय आहेत. आमच्याकरता पाणी पाणी नाही, आमच्याकरता पाणी नाथ महाराज आहेत. आमच्याकरता अग्नी अग्नी नाही, आमच्याकरता अग्नी ज्ञानोबा आहेत. आमच्याकरता वारा वारा नाही, आमच्याकरता वारा रामदास स्वामी आहेत. आणि ऐका, आमच्याकरता आकाश आकाश नाही, आमच्याकरता आकाश तुकोबरा आहे. आमच्याकरता पृथ्वी पृथ्वी कोण आहे तर आमच्याकरता पृथ्वी नामदेव आहेत. पुरावे, पुराव्यानिशी बोलतोय, पुरावा तर पुरावा नाही तर पुरावा. हा,
पुरावा असेल तर बोला. म्हणून पुरावे भेटले तर मंदिर लेट करू पटपट आवरा. आता पुरावे भेटले म्हणून मंदिराचे कामं व्हायला लागले, पण अजून नंद आणि नंदाचा नंदी अजूनही त्या ठिकाणी शांत आहेत. यांना आनंद कधी? ज्यावेळेस नंद आणि नंदाचं दोघांचंही मंदिर होईल तेव्हा, म्हणजे मथुरा आणि काशी होईल तेव्हा. म्हणून पुरावा पाहिजे माणसाकडे. पुरावा असेल तर पुरावा, नाही तर पुरावा. ऐका, नामदेव महाराज पृथ्वी आहेत. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. नामदेव महाराज म्हणतात आम्ही पायरीचे चिरे, म्हणजे पृथ्वी नामदेव महाराज आहे. आमच्याकरता पाणी नाथ बाबा आहेत, कारण आमच्या एकनाथ महाराजांची समाधी म्हणजे जल समाधी आहे. आमच्याकरता अग्नी ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबारांनी जठरा अग्नी तप्त करून प्रदोग्ध करून आपल्या पाठीला लाल बुंद करावे आणि आपल्या श्रीगुरूंकरता मांडे भाजून द्यावे. ही ताकद माऊली ज्ञानोबारांमध्ये. माऊली ज्ञानोबाराय आमच्याकरता अग्नी आहेत. ऐका, वारा आमच्याकरता त्या ठिकाणी कोण असेल तर रामदास स्वामी आहेत. आणि आकाश जर आमच्याकरता कोण असेल? तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा. अनरेणया ठोकणा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा. अनरेणया ठोकणा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा. अनुरेणू या ठोकळा तू का आकाशाय वडा, नाही का? तू का आकाशाय वडा. आमच्याकरता आकाश म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहेत. आणि त्या महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलेलो, आणि म्हणून महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी. आणि महाराष्ट्र ज्या देशात आहे त्या देशाचं नाव काय? पाकिस्तान? भारत. भारत देशात जन्माला आलो. एकानं मला विचारलं भारत म्हणजे कोण, भारत म्हणजे काय सांगा बरं. सोपं सांगतो पोरांनो. कोणी विचारलं भारत म्हणजे काय, आपला भारत म्हणजे काय, एवढं उत्तर द्यायचं मग पुढं जायचं. काय भारत? ऐका, चीन जगाचं शस्त्र घर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. जपानी लोकांचं आयुर्वेदामध्ये 1 नंबर आहे. म्हणून जपानी माणूस चांगला जगतो आणि जास्त जगतो. ऐकताय? जपानी माणूस चांगला जगतो, जास्त जगतो, कारण आयुर्वेदात त्यांचा 1 नंबर आहे. पण सांगू, जसं जपानी माणूस चांगला जगतो तसं जपानी पण माणूस चांगला जगतो. येते का रेंज तुम्हाला? जसं जपानी चांगला जगतो तसं जपानी पण मनुष्य चांगला जगतो. म्हणून माणसाने कधी कधी जप. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवा, साऊंडवाले पण, फक्त बूट जपानी नसतो. होते का डाउनलोड? माणूस सुद्धा जपानी असतो. ऐका, चीन जगाचं शस्त्र घर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे, आणि भारत मात्र जगाचं परमधाम आणि जगाचं देवघर आहे. ते म्हणजे भारत. आणि या भारतातल्या देवघरामध्ये संतरूपी घर म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि म्हणून बाकीच्या लोकांना जाऊ द्या, पण तुकोबराय म्हणतात त्या ज्ञानानं त्या शब्दानं महाराष्ट्रात येऊन जर तुम्ही संतांना शरण गेला नाहीत आणि महाराष्ट्रात येऊन जर तुम्ही संतांना मित्र बनवले नाही, तुमचा आयुष्याचा धिक्कार असो. म्हणून संगत करायची असेल तर संतांची जनमित्र होई सकलांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. संग न करावा दुर्जनाचा, तरी संतांचा सायास. वा, प्रमाणांमध्ये नाद नाही करायचा आमच्या बाबाचं, नाही का? महाराज, आपल्या वारकरी संप्रदायात अशी लोक आहेत ना, म्हणून अजूनही आपलं नाक बळकट आहे, एवढं लक्षात ठेवा. पण त्यांची किंमत आपल्याला कळाली पाहिजे, आणि तुम्ही कळून घेणार ही गॅरंटी माझी आहे बरं का. दुर्जनाचा संग नाही, संतांचा संग आम्हाला पाहिजे. संगत संतांची करा, विचार बदलतील. काय बदलतील? एक ठिकाणी एका संतांना छोटीशी खोली भेटली, हॉटेलमध्ये राहायला थांबले, छोटीशी खोली भेटली. त्यांचा साधक म्हणतो म्हणे, बाबा
अहो ही छोटी खोली लयच छोटी झाली हो म्हणले, पैसे तर भरपूर दिले पण रूम छोटा भेटला. बाबा म्हणले काय हरकत नाही, उलट लाईट बिल वाचल, हॉटेलचा फायदाच होईल. दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे सत्संग होता, तिथला रूम मोठा होता. त्यानं परत विचारलं म्हणे बाबा तिथला रूम छोटा होता पण इथला रूम मोठा आहे, आता तुमचं काय मत आहे? म्हणले चांगली गोष्ट आहे, 10 लोक जास्त आपल्या जवळ येऊन बसतील. विचार महत्वाचे. एक बाबाला म्हणे बाबा 10 वर्ष झाले आपण 30 फोर व्हीलर वापरतोय, अर्थात तातडी केली की चांगले विचार तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सांगू सध्या कीर्तनाचे मंडप याच्या करता भरायला लागले मेलीन बाबा नवनाथ बाबा, कारण चांगले विचार फक्त कीर्तनाच्या मंडपात भेटतात, बाकी कुठं भेटत नाही. सांगू हे हात आहे हात, या हाताला बोट किती आणि त्या बोटाला हाडं किती? ऐका, या हाताला बोट किती आणि त्या बोटाला हाडं किती हे सांगण्याकरता विज्ञान आहे, पण त्या हातानं टाळी वाजवली पाहिजे आणि दान धर्म केला पाहिजे हे सांगण्याकरता तुम्हाला याच मंडपात यावं लागेल. याच मंडपात आपण पैसा कसा कमावावा आणि कुठून आणावा हे सांगणारी भरपूर लोक आहेत, पण कमवलेला पैसा सत्कर्मी कसा लावावा आणि कसा खर्च करावा हे सांगण्याकरता तुकोबरायांचा गाथाच उघडावा लागेल. ऐका, मर्सडीज, BMW, फरारी, आपण इथपर्यंतच पोहोचलो, अजून लोक याच्या पुढे गेले. मर्सडीज घेण्याकरता पैसा कुठून आणावा हे कोणीही सांगेल, पण ती मर्सडीज घेतल्यानंतर आपल्या मायबापाला बसवून महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी पंढरपुराला जावं हे सांगण्याकरता कीर्तनच लागेल. आणि म्हणून माणसानं काही करा किंवा नका करू, आपल्या लेकरांना कीर्तनात, आपल्या परंपरेमध्ये, आपल्या ज्ञानेश्वरीचा, आपल्या जगद्गुरु तुकोबारांचा गाथा या त्यांच्या पुढे द्या, त्याचा धाक दाखवा. सांगू शोकांतिका आहे. आज आपण या ठिकाणी एका बापाच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ एकत्रित झालेलो आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये जा, आपला चॅलेंज आहे तुम्हाला, तिथे तुम्हाला फक्त हिंदू धर्मातले मायबाप सापडतील, एकही मुस्लिम धर्माचे मायबाप तिथं नाही आहेत. का माहिती आहे? कारण एक आहे, ते लहानपणापासून त्यांच्या लेकरांना त्यांचा अल्लाचा, त्यांच्या भगवंताचा धाक दाखवतात. आपल्या लेकराला धाकच नाही. आपल्या लेकराला विचारा ज्ञानेश्वरी काय, त्याला माहिती नाही. आपल्या लेकराला विचारा गाथा काय, त्याला माहिती नाही. आणि हे माहिती करून घेण्याकरता परमार्थ करावा लागेल. तुम्हाला परमार्थात यावं लागेल, कारण या जगातलं सर्वात श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ महाधन. आणि असा परमार्थ करा, संतांच्या संगतीत या. संतांच्या संगतीत आलं की चांगले विचार येतील. मग तुकोबाराय आतापर्यंत काय करायचं तुम्ही सांगितलं, आता काय नाही करायचं तेवढं सांगा. तुकोबाराय म्हणतात एकच काम करा, काय करू नका, शेवटचं चरण. तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, ह्या लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे बरोनी राहो, नका 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 डोळे धुरे बरोनी राहो. नका नका डोळे हे नका डोळे धुरे बरोनी नका डोळे धुरे बरोनी राहू,
लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो. धुरे म्हणजे धुंदी वाचक. धुंदीत गाओ तशी धुंदी नका येऊ. 3 प्रकारची धुंदी. कुठली? एक सत्ता संपत्ती आणि तारुण्य. कुठले कुठले? सत्ता संपत्ती आणि तारुण्य. सत्ता संपत्ती तारुण्य एकत्र आलं की दुर्योधन झाल्याशिवाय राहत नाही. पण सत्ता संपत्ती तारुण्य संस्कार एकत्रित आलेत की भगवान रामचंद्र प्रभू झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून सत्ता संपत्ती तारुण्य एकत्र नको. म्हणून बघा, भारताचा पंतप्रधान बनवताना कधी त्याचं वय 50 पेक्षा जास्त असतं. त्याच्या जर मधला बनवला तर 30 इथला गरम रक्त आहे, तो अर्ध्या रात्रीतून म्हणून उद्ध्वस्त करतो पाकिस्तान को, जला डालो. भरोसा नाही. कारण सत्ता संपत्ती तारुण्य एकत्र आलं की मात्र माणसाचा दुर्योधन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या 3 प्रकारची धूर डोळ्यात भरू देऊ नका. करायचं असेल तर काय करा? करावे तातडे परमार्थी. एवढं करा. आणि एवढं नाही करता आलं मग 1.5 तास तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काहीच नाही समजलं. एक म्हणे बाबा कीर्तन झालं, खूप चांगलं झालं. म्हटलं काय समजलं? म्हणे काहीच नाही समजलं. म्हटलं मग काहीच नाही समजलं, आता शेवटचं समजा. एक, देवाची सेवा करा, संतांची सेवा करा. नाही देवाची संतांची करता आली तर देशाची सेवा करा. आणि नाही देवाची संतांची देशाची झाली तर कमीत कमी मायबापाची सेवा करा. का? हे बाकीचं तुम्ही काही नाही केलं तरी चालेल. मला एकाने विचारलं मायबापाची सेवा का करायला पाहिजे, मी त्याला आवर्जून उत्तर दिलं, तुम्ही पंढरपुराला नाही गेलात तरी चालेल, तुम्ही काशीला नाही गेलात तरी चालेल, अरे 4 धामची यात्रा नाही केली तरी चालेल. तुमच्या घरात जे 2 धाम आहे ना, त्या 2 धामची सेवा करा. तो 4 धामचा देव तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते 2 धाम म्हणजे आमचे मायबाप आहेत. पहिलं धाम माय आहे आणि दुसरं धाम आमच्याकरता जर कोण असेल तर तो बाप आहे. मग कमीत कमी त्या मायबापाची सेवा करा. सकळ तीर्थाची ये दोरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. काय नाही केलं त्यांनी, काय नाही केलं त्यांनी, काय नाही केलं त्यांनी, नाही काय नाही केलं मायबापाने आपल्याकरता. हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून पोरानं आयुष्यभर सुखा समाधानानं जगावं, ही अपेक्षा फक्त मायबापाला आहे. या जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारं दैवत म्हणजे माय आणि बाप आहे, बाकी कोणी नाही दादा. हा, लोक प्रेम करण्याचा आव्हान आणतील, पण प्रेम करणारं जर कोण असेल तर ते फक्त माय आणि बाप आहे. म्हणून त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. सेवा करा. काय फळ भेटेल? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, करोनी माय बापाची सेवा सारे पाप झाले नष्ट. माय बापाची सेवा करून पाप्यातला पापी पुंडलिक तरुण गेला, तर आपण तरू शकत नाही का? काय नाही केलं ते आईने. आईचे अनंत उपकार आहेत, तसे बापाचे सुद्धा आमच्यावर उपकार आहेत. आईपेक्षा काकण भर का होईना बापाचे जास्त उपकार आहेत. पण खरं सांगू, या समाजानं या बापाला निष्ठूर ठरवलं. निष्ठूर बाप निष्ठूर आहे, पण बाप निष्ठूर नाही दादा. अरे बापाची आई मेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या भावंडांचं सात्वन करायचं आहे. बापाची बायको मेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला लेकराचं सात्वन करायचं आहे. बापाचा एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला तरी बापाच्या डोळ्यात पाणी नाही, कारण बापाला आपल्या पत्नीला सावरायचंय. मग असा बाप रडतो तरी कधी, तर रात्रीच्या 2 वाजता उठा आणि बाप ज्या खोलीत झोपतो ना, त्या खोलीत जाऊन बघा, ती उशी चाच पडून बघा, तुम्हाला ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही. जो बाप समाजात कधी रडत नाही, रात्रीच्या 2 वाजता ढाय मोकळून रडल्याशिवाय राहत नाही. सर्वांना समजतात ना, कधीतरी त्या बापाला सुद्धा समजून घ्या. अरे घरातल्या कर्त्या माणसाला प्रत्येकानं येऊन आपले प्रॉब्लेम, आपल्या समस्या सांगाव्यात, पण घरातल्या त्या कर्त्या माणसानं समस्या कोणाला सांगाव्यात? तो कर्ता माणूस म्हणजे बाप आहे. किती काही असलं तरी तोंडावर हसू ठेवून आणि डोळ्यात कुठल्याही प्रकारचं पाणी न आणता आयुष्यभर राब 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 मेहनत करून फक्त लेकराचं कल्याण व्हावं हा विचार करणारा फक्त बाप आहे. आणि त्या बापाचा जर एकुलता एक पोरगा दादा देशाकरता गेला ना, तर रात्रीच्या 2 वाजता त्या बापानं उठावं, अंगणात यावं, आणि अंगणात येऊन तो बाप उभा राहिला की त्या बापानं आपल्या लेकराच्या फोटोकडं बघावं आणि फोटोकडं बघत त्या बापानं त्या लेकरासोबत संवाद साधावा. त्या आकाशाकडं बघतोय बाप, आणि आकाशाकडं बघता बघता त्या लेकरासोबत संवाद साधतो. म्हणतो, बाळ्या, अरे तू होता म्हणून बरं होतं, पण आता तू गेला, मी सांगू तरी कोणाला?
आणि दोघही डोळ्यात एका डोळ्यात 2-2 अश्रुधारा घेऊन तो बाप रडतो. त्या लेकरा करता त्याला बाप म्हणतात. त्या बापाचे काही ब्रीद वाक्य, तो बाप म्हणतो, लेका अरे ज्याच्या खांद्यावर मला जायचं होतं आणि ज्याच्या डोळ्यानं मला हे जग बघायचं होतं, आज त्याच डोळ्यानं तुझा फोटो बघावा लागतोय आणि आज त्याच खांद्यावर तुला स्मशानात न्यावं लागतंय. ही परिस्थिती कोणाच्या आयुष्यात येऊ नये जी एका बापाच्या आयुष्यात आहे. पण तो बाप कधी ढासळला नाही, तो बाप कधी डगमगला नाही. म्हणून बापासारखं चरित्र जगाच्या पाठीवर कुठलाच नाही. आणि मग त्या बापानं म्हणावं, कुठे गेला माझा बाळा, मी रडते धाई धाई, येणार दादा मला झोप येत नाही. दादा माझ्या करता एकदा ये रे. ज्या डोळ्यानं तुला बघायचं होतं तीच डोळी आज शिल्लक राहिली नाही. त्या बापानं त्या फोटोकडे बघत बघत रडावं, बाप तुझा रे किती मी भोळा, हिरवणी नेला देवा माझा एक डोळा, आठवण येता मनवतेला हिलाई, येणार दादा मला झोप येत नाही. आणि ते चरित्र म्हणजे बापाचं आहे. म्हणून कमीत कमी आयुष्यात आल्यानंतर जर काय करायचं असेल तर एक आई आणि दुसरे बाबा यांचे उपकार विसरू नका आणि त्यांची सेवा केल्याशिवाय राहू नका. आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. क्षणाचे करावा विचार कर, आयुष्य खातो काळ सावधान, यथामती यथा अवकाश. माऊली ज्ञानोबारांनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ओघामध्ये तुमचे 5-10 मिनिटं जास्त घेतले त्याबद्दल क्षमा असावी. पुनश्च एकदा समस्त वैष्णव गुणीजन, नवनाथ बाबा असतील, मिलिंद बाबा असतील, वारकरी जय बाबा वारकरी शिक्षण संस्था यांचे विद्यार्थी असतील, प्रवीण बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, चित्रीकरण करणारे जनकदादा असतील, एक शेवटची टाळी यांच्याकरता वाजवा. शेवटची, हां ही लास्ट सेकंड होती आणि शेवटची अजून एकदा वाजवा. ही तुमच्याकरता. तुम्ही कमीत कमी 1.5 तास काही न खाता पिता न उठता इथं बसलेत, डिस्टर्ब न करता एवढं शांततेत बसले. सांगू आजच्या कीर्तनात तुम्ही सर्व माझ्याकरता देवासारखे. बरं जेवढे पुरुष आले सर्व देव, महिला मंडळ देव्या, जे घरी बसून ऐकत असतील ते महादेव, आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती. या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. नानांच्या पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आपण एकत्र आलो. नानांना भगवान परमात्मा चिर शांती देव. या परिवाराची भरभराटी होऊन त्यांच्याकडनं आईवडिलांची सेवा अशीच घडत राहो ही भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे मेडी वाकडी उत्तरे, करा क्षमा परा